काय म्हणा मुख्यराम आहे कंडिशन तेच आहे की नाही, कुठे गेलं तरी बैरमले जा सालबर्डीला जा कुठेही जा हो हायटच आहे 100% बसलेले. अरे बा म्हणलं कंट्रोल भेटून राहिलं फुकट तिकडे बाकी जाऊन 400-500 रुपये रोज आहे माणसाले. धट्टे कट्टे माणसं आहे तुम्ही, काही काम करायचं मस्त आनंदाने सुखानं खायचं. हे काय आहे म्हणलं, काय लावलं म्हणलं तुम्ही फालतू राजा. तर तू काय जिथे तिथे हिकाद्या करतं म्हणलं, त्याचं ते करत बस ना. इतक्या दूर दर्शनाला आलो आपण, कुठं जाणं येणं होत नाही. तू म्हणून चाल बा इतक्या दूर MP बॉर्डरवर आलो इथं दर्शनाला, आणि तू म्हणून राहिला की असं आहे तसं आहे. काय करावं लागते त्याचं ते पाच बहीण ओळखीचे ना पायकीचे आपल्या, काय सोयरे होय का धायरे होय ती. चाल द्या भाऊ तुमचं, तुम्ही पाच बसा काय आहे. काय बोलायला काय नाही म्हणलं हो का. नाही काही हरकत नाही, काय सवयच आहे आम्हाला. हो तेवढं आम्हाला ठेवाच लागते ना. सहनशीलता पाहिजेच ना तेवढी. बेसरम असल्याशिवाय थोडी काही जमते काही इथं. हे बा ते कसं आहे, आम्ही सगळे धंदे करून बसलो, विमानापासून तर हेलिकॉप्टरपर्यंत बसलो, पण काही कायच्यातच काही नाही. हे काही अर्थ नाही. इतकी स्टेड हे ते काही कामं नसते बाबू. हो सांगतो तुम्हाला, तुम्ही बी हे बा आता मस्त दर्शनं करा, इकडे तिकडे फिरा, याच्यातच बरं आहे. नाही तर काही नाही आहे. हो हे बा इथं येऊन आम्ही आता सगळं अभ्यास करून हेच आम्हाला योग्य वाटलं. हो नाही तर कालपर्यंत आम्ही काय नाही केलं सांगा तुम्हाला. हो करोडो लाखो रुपयांनी खेळलेलो हो, मोठमोठ्या रॉबऱ्या केल्या, बटवे मारले, पाकिटं मारले, काही अर्थ नाही आहे त्याच्यातनी. हेलिकॉप्टरनं आलो आज आम्ही, आता कालपर्यंत हेलिकॉप्टरनं फिरलो, आणि आज इथं येऊन रस्त्यावर आलो. हो अशी परिस्थिती आहे आमची. जाऊ दे म्हणलं मुश्राम, चल बाबा याच्या मग काय लागला. चला येतो मग आम्ही. चल द्या तुमच्या का ना, चल द्या. अरे त्याच्या लय मोठे पुरे हाल झाले हो आपले. 10 लाख रुपयाच्या हिशोबानं पुरी रद्दी दिली होती ना तुम्ही. तरी म्हणून मी मला वाटेस हे पाव एक पण तुम्ही नाही गडबड आहे पहिलं लवकर. हो आता कायच करा आपण, आता सांगा बरं काय करता काय म्हणलं. आता खादोडीनं हात वर गेले, आता हेच आहे का मग आपल्या भोवती समजा. काय आता मलेच काय माहीत, आता त्या पेटीने कागद असन म्हणून मी आणलं असन बा, ठेवला भरोसा. पण नाही राजे, या जमान्यात भरोसा ठेवणं गलत आहे पण नाही का. पण पायावर गेमच झालं ना आपलं आता सगळं. आता जाऊ दे बा, आता 15-20 दिवस इथंच काढू, पाहू नंतर काय निर्णय घ्यायचा ते. आता काहीच करायचं नाही आपल्याला. हो बस आपलं हे रोजचं आपलं वाजवायचं, संध्याकाळी जेवण खावणं झालं की झोपून राहायचं इथंच. हो जाऊ दे तिकडे. तेच मग लोक म्हणून राहिले हो, तुम्ही चाचा भतीच्या इथं कसे काय आले अचानक. तुम्ही तर ते काय 10 लाख रुपये घेऊन हेलिकॉप्टर उतरले तिथं, मग काय झालं बा. आता ते मागचं रिपिटेशन काय आहे ते सांगून द्या, क्लिअर विषय करून टाका ते. बरोबर आहे का म्हणा बा. हो सांगून देते नाही का. हो काय झालं कसं झालं तर ऐका बा म्हणलं कसं काय झालं आमचं तर पा. चलो आ गए नहीं क्या, कैसा रहा सफर, अच्छा रहा ना. बहुत मजा आ, लेकिन बा बहुत मजा आ गया. कुछ भी बोलो हो, क्या तुमने वो ट्रेन से छलांग लगाई और हेलीकॉप्टर को अटके और वहां से फिर यहाँ पर आ गए. और क्या बाकी शूटिंग तो बहुत खतरनाक निकली होंगी नहीं. अपने पीछे पीछे कैमरा था क्या, ड्रोन कैमरा. हाँ वो ड्रोन रहता ना पीछे, वो शूटिंग कर लेता पूरी। हो गया वो पूरा पूरा मैटर हो गया, कुछ टेंशन नहीं है। और आगे की शूटिंग यहाँ पे है हमारी, हमारा उधर रूम बुक किया हुआ है, वहाँ पे जाना पड़ता है आज। अच्छा अच्छा, यानी वो कौन सा फिल्म है ये तुम्हारी जो निकल रही है वो, कौन सी धूम 4 है कि धूम 5 है, कौन सी है ये. भैया ये भी बहुत बोर कर रहा ना बाबा, निकल भी नहीं आ रहा। हाँ तो वो कैसा है, धूम 4 फिल्म है कि नहीं, उसमें का ये जो सीन है वो दिखाने का है उसमें। और तो हम बैंक से रॉबरी करके आए हैं, वहाँ पे ट्रेन पर आए, वो वहाँ से यहाँ पे आ गए, ये पूरा उसमें आएगा। और तुम भी दिखेंगे उसमें से जरा जरा सा, ऐसा मुंह निकाला था ना तुमने हेलीकॉप्टर से। बस तुम भी दिखेंगे उसमें, तो कोई टेंशन नहीं। अभी अगले साल पब्लिश होंगी ये। बहुत कैसा बहुत इसका इन्वेस्टमेंट बहुत खर्च किया है उसमें, कम से कम 40 करोड़ का इसका ये है पूरा बजट। बहुत खतरनाक फिल्म आने वाली है ये, धूम 4। हाँ ठीक है, फिर आओ तुम, जल्दी जाओ। अच्छा, बहुत ही खतरनाक होंगी फिल्म नहीं हो, चलो देखेंगे अगले साल क्या होता क्या मालूम नहीं क्या. ठीक है. अच्छा तो फिर निकलो तुम, हमको भी जाना पड़ता। तो पेमेंट मिला ना तुमको, वो खादौड़े सर ने दिया ना पेमेंट पूरा 2 लाख रुपए, तुम्हारा जो कुछ खर्चा है वो मिल गया ना, पैसे मिल गए वो 2 लाख रुपए पहले जमा कर लेते ना हेलीकॉप्टर कंपनी वाले. हो गया वो पूरा हो गया. तो मैं क्या बोल रहा था सर, तो एक आधी फिल्म में अपना भी जमा तो समझो जरा सा, कुछ रोल वोल होगा तो कुछ स्पॉट कौन सा भी समझो, हल्का फुल्का कौन सा भी. अच्छा ठीक है देखेंगे। रॉबरी की इसमें लेना पड़ेगा आपको, क्योंकि आपको हेलीकॉप्टर चलाने आता। देखेंगे, बोलेंगे हम, वो डायरेक्टर से बात करना पड़ेगा। ठीक है, कुछ टेंशन मत लो, कर लेते हैं। आओ फिर, अब जरा हमको काम है, जरा निकलो। अच्छा ठीक है, ध्यान रखना लेकिन. ठीक है आते फिर आते.
म्हणजे दौरा आला मेरे को, दौरा आला. चाचा गेले का चाचा गेले का नाही डॅडी पोहोचले असतील का चाचा भतीचे समजा आपण ज्या ठिकाणी त्यांना सांगितलं ते हेलिकॉप्टरचं झालं का ते सगळं ओके झालं आता ते पोहोचो नाही पोहोचो त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही आता आपलं काम झालं ना बस आता ते चाचा भतीच्या कोण आहे काय आहे आपल्याला काय ओळखीची नाही आपल्याला काही माहिती नाही झालं आता आपण 2 लाख रुपये खर्च केला ना त्याच्यासाठी इथून रवाना करायसाठी मग आता काय आता डोकं दुखाचं त्यासाठी तर आता आपल्याला पुढचं काय महत्त्वाचं म्हणजे आपलं उद्दिष्ट काय आहे आता आपण सध्या जमानतीवर आता विशेष म्हणजे केस कशी सक्सेसफुल होणेच नाही कारण की मेन आरोपी आता पळालेला आहे ज्यांनी बाबा ब्रेक फेल केले ते आरोपी तिकडे पळाले आता ते काही इकडे येत नाही त्याला सरळ सांगितलेलं आहे की 2-4 महिने तुम्ही येऊच नका इकडे आता शेवटी तिकडेच राहा तिकडेच तुमचं करा काय करायचं ते जाऊ दे आता एक वेळचा विषय क्लोज झाला बरं झाला परंतु मी काय म्हणते आपलं यामध्ये भरपूर नुकसान झालं साधारणतः 50-60 लाखाचं तर आपलं नुकसान आहे रामपूरवाल्यांनी केलं कारण की हॉस्पिटलचा लॉस बाकीचे तुमचा आता बाकी बिझनेस होता तुमचा मार्केट लाईनचा तुम्ही किती मोठा माल खरेदी करत जा पहिले ते बंद पडलं तर आता मी काय म्हणतो आता काहीतरी कामी लागा हो मागच्या पूर्ण वसुल्या झाल्या पाहिजे आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा लक्ष थोडंसं आम्ही घालतोच आता तर असं आपण करू. हॅलो खादोळे स्पीकिंग हा बोला कोण बोलता हॅलो खादोडे साहेब, चाचा बोलतो चाचा. कोण चाचा किचा मला नाही माहित कोण आहे चाचा किचा रॉंग नंबर काय करा हो अरे खादोडे साहेब मी चाचा भतीजा. डॅडी ते आहेत ना आपले चाचा भतीजा ते आपल्या हेलिकॉप्टर गेलेलं बघा काय झालं त्यांना चाचा भतीजा का ठीक आहे मला वाटलं माझे चाचा का माझ्या चाचाशी माझं पटत नाही बोला काय म्हणता खादोडे साहेब ते रामपूरवाल्यानं गेम केला म्हटलं राजू हो ते पैशाच्या जागी 10 लाख रुपये मागणी केली त्याने रद्दीचा गठ्ठा पाठवला म्हणलं इंग्लिश रद्दी आहे ते इंडियन एक्सप्रेस पेपर आहे त्याच्यात नाही आणि काय करा सांगा म्हणलं. बापरे काय बोलता तुम्ही तुम्ही पाच नाही का मग तिथं तुम्ही काऊन सुटकेस खोलून नाही पाहिले का ते ना साहेब आम्हाला काय माहित आता तिकून ट्रेन येणार होती 10 मिनिटाच्या सटकन निघाच होतं तुमचं हेलिकॉप्टरवाला 10 फोन करे म्हणून मग कसं तिथून आता टाइम चुकला नाही पाहिजे म्हणून निघालो आम्ही फास्टमध्ये. माय गॉड आता आम्ही काय करणार याला आम्ही दोषी आहो का 2 लाख रुपये आमच्या हेलिकॉप्टरसाठी गेले तुमच्यासाठी आता आम्ही 1 रुपया खर्च करायला तयार नाही तुम्ही तिकडे काही करा भीक मागा काही करा माझं डोकं खाऊ नका आता तुम्ही. पण साहेब आमच्याकडे काहीच नाही बा 10-20 रुपये बी नाही खिशात नाही काय करा कुठं जा सांगा तुम्ही सांगा ना. मी काय करणार त्याला तुमची गलती असल्यावर तुम्ही काही करा शून्यातून विश्व निर्माण करणारे भरपूर लोक आहेत तुम्ही तसं निर्माण करा हातपाय खोरा काही करा आपण इकडे येऊ नका तुम्ही आता मेहरबानी करा नाही तेव्हा तुम्ही अटकसान मी अटकी ना माझ्या काही विषय नाही मी पैसे देऊन मी काहीतरी सेटलमेंट करीन पण तुमचं पहा तुम्ही काय आहे म्हणून म्हणलं तुमच्यासाठी भवितव्यासाठी एकच गोष्ट चांगली आहे तुम्ही तिकडेच काहीतरी करा आपण इकडे येऊ नका. आपण एवढा हे बा केसानं गया कापला हो राजा लय झालं म्हणलं इतकं नाही करत ना पण आम्हाला बेवकूफ बनवलं त्यानं. तुम्ही हे पहा काय चीज आहे त्याच्या पुढे रामपूरवाल्यानं आम्हाला पैदल केलं ना एवढे दिमागावाले माणसं आम्ही PhD झालेले आहेत ना आमच्या MA आपल्या डिग्री किती मोठ्या आमच्या घरी पडेल आहेत ना पण म्हणलं आम्हाला पूर्ण लंब गेलं द्यायनं म्हणून म्हणलं ते विशेष करू नका आता तुम्ही त्याच्या फसकाट्यात पडू नका मी पडत नाही आता तुम्ही आता तिकडेच राहा मी इकडे राहतो आपली केस कशी म्हणजे पेंडिंगमध्ये पडून जाते मग म्हणजे टेन्शनचं काम नाही राहत तुम्ही फरार असले की. बरोबर हो ठीक आहे बा मग नाही येत आता कसं करून आता इकडेच पाहतो सोयसा एखादं मंदिर पाहतो बसतो आपलं काही वाजत तुंतून हो ठीक आहे झालं बाकी कसं खलास काम झालं. त्या दिवस येतच असते पलटतच असते तर हेलिकॉप्टरचा प्रवास झाला हे का कमी झालं तुमच्यासाठी झालं अनुभव घ्या आता जा तुम्ही काहीतरी पहा तुमच्या मार्गाने शून्यातून विश्व निर्माण करा आणि फोन ठेवा. हो खादोडे साहेब ठीक आहे आता याचा नंबर ब्लॉकमध्ये टाकून द्या लागेल जावा तिकडे बरं ठीक आहे मग ठेवा काय हरकत नाही जा शेवटी केलास का नाही गेम केलास का नाही रामपूरवाल्यानं वाटलंच ना मला काहीतरी याच्यात दगा फटका करते नसे पण मी सांगून द्यायला की पाहिजे लक्ष ठेवता काय जाता दिलास त्यानं रद्दीचे पेपर भरून दिले म्हणजे सांगा काय करा आता दिलं लक्षात सोडून येईन आता काय करा जाऊ द्या आता काही विषय नाही पण मला वाटते कसं त्या याला माहीत नाही गेलं कसं एवढे ते शिवलाल आपल्या इकडे येत जाय जरासं खबर आहे जरा त्या गावातला जरासं कसं आहे ते गावाच्या खिलाफच आहे जरा त्याची विचारसरणी जरा वेगळी दिसते आपल्या वृत्तीचा माणूस आहे तर त्याला विचारून पाहू का काय प्रकरण काय नाही तर नाही म्हणजे त्याला समजून काय आहे काय नाही तर हो डॅडी तो बऱ्याच दिवसाचा कसं आपल्या निदर्शनातच नाही त्याच्याविषयी काही आपण काय म्हणजे विचारही केला नाही हो काय आता या प्रकरणात जर तो असता तर त्याला सक्सेस झालं असतं म्हणजे सगळ्या खबरा तिकडे भेटल्या असते आपल्याला उशिरा लक्षात आला आपल्या वेळ कशाला दवडता त्यांना फोन लावा त्याचा फोन नंबर आहे तुमच्याकडे रिकाम टेकला माणूस आहे तो त्याला कामच कोणते इकडे तिकडे हिंडत राहते ते याच्या त्याच्या पैशावर जगते ते लावा फोन लावा त्याला इथे बोलून घ्या सगळे डिटेल माहिती काढून घ्या त्याच्यावर जराशी गलती झाली पण नाही का आधी माहीत असतं ना हो बरं झालं असतं घर का भेदी लंकाट आहे माणूस आहे ते नाही का बरं पाहतो हो पण तुम्ही कमीत कमी माहिती द्यायला पाहिजे का एखादा फोन तर करायला पाहिजे की बा इथं माणूस आलेला आहे बा लक्ष्मण किरकिरी सापडले आता तुम्ही म्हणताय की बा आता सांगायला येतच होतो आणि हे आम्ही बसलो तिकडे पाहायला काय आहे काय नाही बरं ते जाऊ द्या तर ते हे कुठं गेले म्हणलं मग म्हणजे तुम्ही सुटले कसे तिथून सांगता साहेब बाबा आता तर कसं तरी जागेवर आलो मी पूर्ण होबार सुचलो होतं माया पूर्ण बा औषध पाणी गोळ्या केला आता काहीतरी बा उठून बसता येऊ राहिलं म्हणलं बिजा मारलं होतं त्यानं पण काय सांगायला तर आता येऊनच राहिलो होतं आता काय करा जाऊ द्या आता झाली चूक झाली आता आपण डबल अशा करू नका पण एक मला विचारायचं आहे की आता तुम्ही समजा आले हो तुम्ही कसे काय सुटून आले म्हणलं त्याच्या चावडीतून आम्ही आता ते आलो पोंग्याचं जे घर आहे त्याच्या बाजूनं चिरफाड बंगल्यात आलो होतो तर तिथून तुम्हाला त्यानं कुठं नेलं बा काय कसं काय झालं तुमचं मग
शांताराम भाऊ सांगितली तशी तशी स्टोरी सांगा लागेल नाही का? हो ना, ते कसं झालं साहेब, तुम्ही जिकडे काय करे ते सगळ्या खबऱ्या द्यायला आधीच भेटतात. मग ते तसे तसे आपलं पुढचं पाऊल टाके. तर त्याला माहीत झालं की बा इथं आता रामपूरवाले येणार आहे, पोलीसची धाडे पडणार आहे. तर त्याने मला बेदम मारलं. का पैसे देत तर नाहीच नाही म्हणे, पण पोलिसही बोलावले म्हणतो नाही का? तर त्यानं मला बा पूर्ण बा तोंड गिन बांधलं, या ॲम्ब्युलन्समध्ये टाकून पट्टी बांधून कुठे नेलं. मग मला लक्षात आलं की मला नेलं त्याने रेल्वे स्टेशनवर. तिथं एका पट्टीवर बांधून ठेवलं. म्हणले का आता पण आता काय, आता ते तेवढं माझं तकदीर कोणतरी बा ते गेले पाहून. हेलिकॉप्टर आलं बाबा बच्चा बाद. हेलिकॉप्टरनं कुठं गेले काय सांगा, ते काय आपल्याला वरच्या दिशा समजत नाही, मुंबईकडे गेला का पुण्याकडे गेलं. पण ते गेले पाहून आणि मला रेल्वे पट्टीला बांधून ठेवलं. म्हणे आता का पैसे देत नाही ना, म्हणे मग त्याचे चाचापतीच्या पयाले आणि मी तिथंच राहिलो. तेवढ्यात रेल्वे यायच्या आधी एक ढोरकी आला. ढोरक्यानं मला सोडलं आणि मी तिथून सुटलो. आणि तिथून मग पयात घरी आलो. समजा ते पोहायलाच समजा नाही हेलिकॉप्टरनं ट्रेच्या मागे ते आज सापडाच लागत होतं ना मला. हो, आजचा शेवटचा दिवस होता. कोर्टात मला त्याला हजर करायचं होतं. हो, आता आज का हजर नाही केलं ना, बस झालं, माझी ऑर्डरच निघते. आता कायच करा. हो, पोहायला लेखायची नाही. बरोबर, ठीक आहे बा, आता येतो मग. काय करतं आता, मोठं कठीण काम झालं आता. आपण आता काय करावं सांगा, आता सुटलो बा, आता काय करावं. का सांगले कोण आहे म्हणलं हे? नवाडी दिसतील कोण, साहेब आहे का कोणी? मला कायचे तेच ना, ते मागं आलं नव्हतं काय विचारायला तुम्हाला, जंगल बुत्ता खबर बुत्ता होते. हो, तर ते इथं त्याची ट्रान्सफर झालेली आहे तुमच्या जागेवर. तुमची इथून बदली झाली गडचिरोली. हो, हे ट्रान्सफर ऑर्डर तुमची. नमस्ते नमस्ते सर, नमस्ते. नमस्ते नमस्ते. हो, काय नाव काय म्हणलं? जांगड भुट्टा काय पुढे काय? जांगर बुत्ता खबर बुत्ता उधर था मैं गडचिरोली. यहाँ पे पोस्टिंग हो गई. हो, आज क्या ज्वाइन होने का आदेश है मेरे को. हो, यहाँ पे आ गया. असं म्हणजे तुम्ही होते का गडचिरोलीले? असं कसं काय? बरं आहे ना? बरं असेल ना तिकडे? चांगलं असेल ना? असंच असेल ना? तो मत सर क्या है, तुम देखो वहाँ पे जाके, मैंने बताता कुछ भी फिर क्या तो मेरे हो गई बा, अच्छा होगा मेरा. सुनिए है वहाँ पे है, उसका क्या होगा क्या मालूम बाबा. ठीक है, मेरा तो अच्छा हो गया. असं हो का? बरोबर, चाल बा मग. आता ते कागदपत्र करून घेऊ, रुजू अहवाल, कार्यमुक्ती अहवाल करून घेऊ एकमेकाचे. रवाना मग नाही का? हो, निघतो. माझ्या बोरिया बिस्टर गुंडायटो रातभर येत नाही, सकाळी पोहतो तिकडे. हो, ठीक आहे मग, चला. आम्हाला तर वाटलं बा विसरलेच का तुम्ही. आता तुम्हाला फोन लावले, तुम्ही फोनही उचलले नाही. आता डायरेक्ट झाले तुम्ही. हो, पण कमीत कमी एखादा फोन उचलायला पाहिजे ना. काय आहे बा पुढच्या माणसाचं काय म्हणणं असते. आता आपले काय संबंध काय आताचेच आहे का? पहिल्यापासून आपले संबंध आहेत. करा इतक्या लोकांची गैरसमज होऊन राहिला ना. शिवलाल भाऊ फोनच नाही उचलत. म्हणजे आता इचुकडे संघटनेवाल्याचे अलग फोन. आता असे बाकी चिल्लर चालर लोकांचे फोन, सोयऱ्या धायऱ्याचे फोन. आणि आता हे बाकी तुमच्यासारखे आता हे मोठे माणसं. आणि काय करावं माणसं ना. हो, म्हणजे इतका माणूस बिझी शेड्यूल झाला ना माया, काय सांगा. मिनिट पाहा लागते मला. हो, घड्याळीकडे पाहून काम चालू आहे माय. असं कोणतं काम करते बा? असं म्हणजे नेमकं काय काम काय करता मला मग तुमची एवढे बिझी कसे काय बा? अच्छा, दलाली हे बा. दलालीमध्ये कसं आहे, घनश्याम भाऊ आहेत आमचे. हो, ते आहेत दलाल. तर त्याच्या हाताखाली मी असतो. हो, लिखापडी, चिठ्ठ्या फाळणे, हे ते बाकी सगळं हे समजा बाकी हँडल करणं. हो, सगळं आर्थिक व्यवहार हे ते सगळं माझ्यासाठी आहे, त्याचा हिशोब पूर्ण. हो, आता त्याचं कसं आहे, सगळं मावरच टाकून दिलेलं आहे. मग काय करता, इतकी आता गर्दी आहे मार्केटमध्ये. हो, बोलायला हे बा फुरसत नाही माणसाला, पाणी प्यायला फुरसत नाही. काय करता, हो, ट्रॅक्टर उभे काय काय लोक हे बा एकमेकाच्या अंगावर पडून राहिले. हो, इतकं कठीण काम झालं. आणि त्यात तुमचा फोन आला आणि काय उचलता सांगा बा. आता मला वाटलं बा काही सोयरीकीचं असेल तुमचं, असं असेल म्हटलं, असा बा विषय झाला. असं म्हणजे तू मार्केटमध्ये असता. बरोबर. पहिले आपण तेच काम करू. मग काय लय माल खरेदी केला बाबा निरा टरकानं मला येत जाऊन तिकडे पोहोचत जा. मग मी काय नाही ते लय कॉन्टॅक्ट वाढले होते माझ्या. पण ते नंतर कसं कंटाळा आला, सोडून द्यायला माहिती. हो, जाऊ दे म्हणलं तिकडे. मग काय करून राहिले तुम्ही? करा ना आता, रिकामी असेल तर टाका, हात टाका म्हणलं. कसं आहे, बजेट बसते ना तुमचं. आता तुमच्याजवळ सगळंच माहिती आहे, अनुभव आहे, सगळं आहे. या ना खरेदीदार म्हणून म्हणाले तुम्ही. काय हरकत आहे मार्केटमध्ये आले तर? आता मला कंटाळा येते. मग आता काय पैसा इतका पैसा आहे, भरपूर आहे आपल्याला. पैशाचं नाही टेन्शन. मग कसं वेळ नाही आपल्याजवळ. असं वाटते रिकाम माणसानं काही जागा मग असं आहे. काय म्हणते, काही रिकामा बसल्यापेक्षा बरं आहे ना हे. आपले मागचे पुढचे वसूल करणं आवश्यक आहे ना. एरवी आता कोणता तरी बिझनेस करणार आहात तुम्ही. मग हे चांगलं आहे तुमचं. खरेदीदारीचा तुम्हाला अनुभव आहे. पहिले केला ना तुम्ही असं काम. बरं, ठीक आहे म्हणा. बघतो मी आता काय विचार करतो कडे शिवला. सध्याचं काही एकदम हो म्हणत नाही मी. हो, मनाचा विशेष नाही म्हटलं. तुम्ही 100% याच्यानी पळाच. हो, मी तुमचा असा जबरदस्त फायदा करून देतो ना. हो, सगळं आपल्यासाठी आहे ना साहेब. तुम्ही काहीच काळजी करू नका. मग पूर्ण माल खरेदी करत जा तुम्ही. हळगी करू नका. 8 दिवसानं 15 दिवसानं पैसे दिले चालते. तेवढं घनश्याम बोलून मी बोलून घेतो. हो, त्याचा काहीच विषय नाही, पैशाचा नाही. पैसे किसे आहे म्हणा, पण कसा फायदा झाला पाहिजे. एवढं पाहतो पैसे तर आहे आपल्या पैसे, पण त्याच्यातून काहीतरी बेनिफिट झाला पाहिजे. पाहता करी साहेब, तुम्ही फक्त एक मार्केटात उतरा. हो, पुरे हे बा बेभाव घेत जा माल एकदम. पुरे थंडेच करून टाका तुम्ही, हेगीच करू नका. हो, मग पुढे पाहून मी काय सांगतो तसं करा तुम्ही. बिलकुल हे बा पुरेच फिटून टाकू आपण. हो, मी हो ना सांगतो, तुमच्या टेन्शनच नाही. मला नाही का. हो, एखादी मोठी टोपी माराच लागते आता चांगली. बरं बघू मग आपण. हो, येतो मी उद्या मार्केटमध्ये. काही हरकत नाही, उद्यापासून सुरू करून देऊ आपण. हो, ठीक आहे. बरं, तर मग आज बोलावलं काय साठी नेमकं मग तुम्ही? हो, म्हणजे याच्यासाठी बोलावलं होतं का? मला वाटलं सोयरीसाठी बोलावलं का शांतारामच्या पुरीच्या? नाही, ते विषय नाही आपला. बस हे याच्यासाठी ते पेपरला बातमी वाचली रामपूरची. हो, ते काय कोणता तर तुमच्या गावाचं ते यानं किडनॅप केलं होतं म्हणजे कोण चाचा भतीच्या आहे ते असं प्रकरण वाचलं मी पेपरला, म्हणून फोन केला. ते काय निपटलं ते प्रकरण, निपटलं. त्याला ते रेल्वे पटरीवर बांधून ठेवलं आणि पळाले. ते काय लय मोठा ताल केला मध्ये ना. ते स्टोरी सांगे बा शांताराम सांगितलं आम्हाला. हो, हेलिकॉप्टरनं पळायला मध्ये कुठं पलायन केलं, याला आता रेल्वे तिथं बांधलं. हो, पण पैसे नाही दिले आमच्या गावाल्यानं. रुपया नाही दिला त्याला पैसे. पैसे मागितले का 10 लाख रुपये. हो, पण याने काही दिलं नाही. ते पहिले काही सांगत नाही, नंतर सांगितलं लक्ष म्हणणं. हो, 10 लाख रुपये मागितले म्हणे. पण हे रामपूरवाले आमचे माहिती आहे तुम्हाला, खडकू देत नाही कोणाला. ₹100 आहे. कोणा काही पैसे दिलेही नाही आणि ते चालले गेले म्हणते. मग म्हणजे तुम्हाला काहीच माहित नव्हतं घेतलं मग?
ते आपण चिल्लर गोष्टीकडे लक्षच नसतो देत आता. मग इकडे कमाई सुरू असेल कोण बसते तिकडे डोकं घालत. आता ते काय सांगितलं फक्त मला शांतारामनं असं असं त्यानं पैशाची मागणी केली, याने काही दिलं नाही. ते गेले म्हणते त्याला सोडून. मग आता लक्ष्मी म्हणले एका ढोरक्यानं सोडलं म्हणते, अशी स्टोरी त्याने सांगितली बा. बाकी काय खरं काय खोटं आपल्याला माहिती नाही. तसं असं झालं ते प्रकरण नाही का. बरं जाऊ दे, आपल्यावर शक नाही. बरं ठीक आहे, जाऊ दे, काय करायला लागते आपल्याला. बरं ठीक आहे, उद्यापासून पाहू मार्केटचा. लावतो लाईन दुरीत काम. येऊन जाईल उद्यापासून चांगली खरेदी करू आपण. सुईजप मार्केटमध्ये उतरतो आता, जाय तिकडे. बरं ठीक आहे मग. येऊ का मग. चला येतो आता. कसं आता झाला उशीर झाला एक तर आता. ठीक आहे मग.